कोणाचा कैचा थोर येते आला वानर तुझ करवणी नमस्कार कोण विचार दृढ केला वचंद्र भगवान की जय सुत हनुमान महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय रेणुका माता की जय असो सर्व श्रुती सजे नांथुरा बोलवता माता भूमी केवळ एवढे ज्ञानामध्ये बोलवता भो श्रुत बोलत प्रति महारथी वाचक सूचक महाराज मंडळी यांचे जय नतमस्तक कथेला सुरुवात गोड झालेली आहे. अशी कोणात कथा आहे. मारुतीला युद्धासाठी गेले आणि त्या वेळेस असताना राक्षसाचा बराच अंत झाल्यावर 14,000 जणांचा अंत झाला आणि अंत झाल्यावर काही राक्षसांना राग आला आणि त्या सीता मातेला येऊन त्या राक्षसी म्हणू लागले, हे माते हे सीते तुवाच असताना त्या वानरला पेटविलं, तुवाच असताना हे नाही तो असताना रागीट करून त्या वानरला काहीतरी सांगून वानर गेलं, त्यानंच वृक्ष उपटिले, त्यानंच आमचे असणारे सगळे राखणदार मारले आणि म्हणून तुझ्या घेऊन आदेशे येणे मारले बनकरांचे तुझे निपोले वन विध्वंसे तुवा द्वंद्वासी पेटविले. तुझ्या बरोबर असताना वानर बोलत बसला होता, हे काम तर करीत होता, कुस गोष्टी केल्या आणि तुझ्याच सांगण्यावर ना वानरानं अशोकपणाचा विध्वंस केला आणि त्याच्यामुळं हे तूच पाठवलेलं वानर आहे, दुसऱ्यांना पाठवलेलं नाहीये असे असणारे त्या राक्षसाने काही 11 केलं होते ते बोलू लागले. सीते भोव त्या राक्षसे कलकल करीती चौपासे धरा मारा बांधा केशे इने वनरासी चेतविले. त्यावेळेस असणारा बऱ्याच राक्षस होत्या, त्या एक नव्हती दोन नव्हती अनेक असणारा गलबला करू लागल्या, किलकिल करू लागल्या, सीता मातेला भेडू लागल्या. त्यावेळेस असताना हिनच वानर पाठवले म्हणू लागल्या आणि त्यावेळेस मात्र बराच आरडा वरडा पाहून सीता निशंक मानसे भयन मानी राक्षसींचे येतो चित्त बोले त्याचे राक्षसापासी बहुमावा. त्यावेळेस असताना सीता माता मात्र तिने असं उत्तर दिलं, सगळे जणी बोलत होत्या. सीता माता ऐकून घेत होती, कारण 6 महिने ऐकले होते, 1 दिवस होता 2 दिवस. आणि त्यावेळेस म्हणले, हे वानर तुम्हीच तुमच्यातलाच कोणीतरी आहे. उत्तर असताना उलट दिलं आणि माझं असताना जवळचं ते कोणी नाहीये, ते कोणीतरी तुमच्यातला राक्षसाला काय कमी माव येते, त्यानंच काहीतरी इथं फसावगिरी केली असेल, या राक्षसानंच असताना वन उपडा केला असेल, माझा दूत नाहीये. मार्याचे होरी मृग वेशे प्रतारिता श्रीरामासे स्वये मुकला निज देहासे राक्षसांपासी बहुमावा. अनेक माया करणारे राक्षस आहेत. मारीचानं हरणाचं रूप धरलं, परशुरामचंद्राला फसविण्यासाठी वनात असताना यागळा आवाज असताना काढला, लक्ष्मण पाठोपाठ परत असताना पाठविला आणि तसंच असताना माझं अपहरण रावणानं केलं. म्हणून हे राक्षस काय करतील, कोणत्या समाला कोणती माया करतील हे मला सांगता येत. तुम्ही तुमचं कोण आहे ते पहा आणि माझ्याकडे पुन्हा या. शूर्पणखा सुंदर तेसे छळवाली लक्ष्मणासे कपटे नाडिले नासे कासे राक्षसांपासी बहुमावा. अनेक राक्षस आहेत. पहिला पुरावा आहे, शूर्पणखा कपटी येते आणि कपटी असल्यामुळं तिनं असताना स्वतः दुसरीला कपट करायला गेली, तिचं नाक बी गेलं, कान बी गेलं, वट बी पूर्णपणे नायनाट झाले. म्हणून असताना आता मात्र या राक्षसापाशी किती माव आहे का हे मला स्वतःला सांगता येत नाही. तुम्ही तुमचं पहा आणि तुम्ही तुमचं बघा. छळून हरावयासी त्यासे रावण झाला संन्यासे मुळीच भीक लागली त्यासे राक्षसांपासी बहुमावा. एवढी माया राक्षसाला येते, काय घडीत काय करतील काय त्यांच्या बुद्धीला सांगता येत नाही. या लंकेचा राजा रावण, सोन्याची लंका, काही कमी नाही त्याला, पण भिकारड झाला, गोसाई झाला, भिक्षाम देई माते म्हणला पंचवटीला. आणि तिथून भिक्षा मागण्यासाठी असताना ज्यावेळेस माता म्हणला आणि इथं आल्या म्हणतो, होती का माझी, असं असताना नाही तर बोलतो म्हणा आम्ही तमावा राक्षसांपासे कोण कोणाचा वानर वेशे हे काय पुसता मज पासे
निज मावा तुम्ही जाना. एक माया राक्षसापाशी नाही, अमित माया येतात, वेगळी माया करतात, घडीत एक माया करतात, खोटेपणा करतात, कपट करतात आणि असं ना बोलतात असं वागत नाही. एक बोलणार, एक चालणार आणि पावला गणेश भूत बदणार. त्याला काय म्हणतात? राक्षस सीता माय बोलतात. राक्षसी देखोनी सीतेपासे हनुमान गुरकावित यांसे. वेगे पळते विवळतेसे अति भयासी भय. असं जर सीता मातेला भिडू लागल्या, सीता माता असताना परत तिचं उत्तर असताना त्यांना काही वेगळं देऊ लागल्या. सीतेला वाटलं सीता मला खोटं बोलायची काय गरज आहे म्हणून असताना बरं हनुमान खोटं बोलत होती. तुम्ही मला कशावरून? मला लय भूक लागली, पोटात देवी गावराची आग पडली, असं जातो मरतो का काय, असं तर आम्हाला निरोप देतो. हे खोटंच होतं का? हनुमंताला खरीच एवढी भूक लागली होती. ती म्हणली रडू नको बाळा, तुला खायला देते आणि खाण्याचा प्रकार आहे. पण ते म्हणला आता एवढंच खात नाही मी, आता अशा पण खातो तरी माझी भूक भागणार नाही. बरी अशा पण दिलं होतं कोणी? महादेवानं दिलं होतं. ज्याला दिलं का त्याला नेता बी येतं, ज्याला देता बी येतं त्याला नेता बी येतं. महादेवानं दिलं आणि हा बी महादेवाचाच अवतार होता. कुणाचा? त्यावेळेस असताना यानं बराच गुरकावले आणि असताना सीत्या जेवढे राक्षसाला का तेवढ्याला भिडिलं. एकीचा चळा कापते एके पळपळा मुतते. एकी भये भुली भुलते एकी पडते. एक असताना चळ 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 कापू लागला हनुमंतानं भिडिल्यानंतर. एक असताना एकाला वेळ लागल्यासारखं झालं. काय काय लघुशंका बोंबन करवे गाडे जीवेसी बळले बोबडे. एके अंधारी देती दडे आत तो तोडे पै एकी. एवढं हे हनुमंतरानं त्यांना भिडिलं. कोणाच्या असताना पायामध्ये असणारे एक एक परिचय जणू बेडी पडावा, मुरकुंडी वळावा. हात असताना फिरत नव्हता, बोबडी वळल्या शिरत नव्हती, जीप पुढे चलत नव्हती आणि पाऊल उचलत नव्हता. एवढ्या मारुतीनं एका आरोळीत भिडिल्या. एक भयचकित भीती नेसने गळाले नेनते. नागवे रावणा पाशी जाते मग सांगते वन बोंब. एक असताना कारण आधीच असताना ते 14,000 राखणदार मारले होते बनकर आणि पुन्हा एवढे हनुमंतराने एक आरोळी देऊन भिडले होते की त्यांच्या अंगावर कव्हा कपडे गळाले आणि उघडे नागडेच रावणा पुढे गेले आणि रावणाला सांगू लागले रावण महाराज. एकी त्या भयाचे निर्भरे राक्षसा म्हणते पळारे तुरे. उच्चे मारले बन करे गायवारे घेतले. एक एक असणारा रावणाच्या पुढे येऊन त्यांचा असणारा म्हणू लागले शेपूट आलाय. ते शेपूट येडा घालतय आपटीत बरेच मारले, 14,000 गेले. आपला बी शेवट होईल, सावध व्हा. एकी दडती सीते पाशे एके पळते चौपाशे. अपपर नसे राक्षसेंसे हनुमंतासी देखोने. हनुमंत ज्यावेळेस असणारा किरुळ्या मारू लागला, आरोळ्या ठोकू लागला, त्यावेळेस असणारा आपपर असणारा त्यांना राहिलंय. कोण कुणाला असणारा भेटीत होतं, कोण असणारा आपल्यासाठी असणारा आपल्याला मारायला आलाय किंवा आपण असणारा उगच धडका धुडका देऊन किंवा अखिलेन व्हावून असं मारायला लागलं हे त्यांना भान राहिलं नव्हतं. पळत सुटले ते सगळे. करिता हनुमंते गर्जन सीता झाले निर्बंधन. श्रीराम भक्तांचे वचन बंद मोचन तात्काळ. ज्या वेळेस असणारा सिद्धीच्या जवळ येऊन हनुमंतानं गर्जना केली ती कशी केली असल? अशी गर्जना केल्याबरोबर ज्या राक्षस होत्या का त्या दूर गेल्या आणि लांब जाऊन राक्षसी सांगती रावणापासे वानर वीर प्रताप राशे. विध्वंसोन या वनासे बनकरांशी मारिले. जेवढे राक्षस अशा कोणातून पळाले थेट रावणाच्या राजधानीत समोर गेले आणि म्हणून लागले तिचे का वाढणार आहे का ते आयसा परतापी गहन आहे आणि असं गहन असल्यामुळं त्याच्याबरोबर काय असं आम्हाला युद्ध करता येत नाहीये. याच्यासाठी तुम्हीच विचार करा महाराज. नेनो कैचा वीर वानर बळे जैसा काळा निरुद्र. सीतेशी करुणी नमस्कार केला मार बनकरांशी. काळ अग्निरुद्र म्हणजे महादेवाचा तो अवतार आहे आणि त्याच्यामुळं तो कुण आला, कसा आला, कुठून अशोक वनात शिरला, आता अशोकवर सुप्रासाद केलं आणि बनकराचा असणारा घात केला, पाण्यात फेकले. असा असताना निरोप या गेलेल्या राक्षसनी राजा रामाला देऊ लागल्या.
जे प्रदेश जनक बाळे ते वन राखिले पुष्पी फळे रावणांची केली रवंदळे वृक्षासमुळे उपडून ज्या वृक्षाची सावली असताना सीतेच्या अंगावर पडते तेवढेच वृक्ष ठेवले. बाकी जेवढे वृक्ष होते का ते उपटिले आपटिले फळं गाटकावले आणि उरलेले वृक्ष स्वर्गात असताना कैलासात फेकून दिले. सीतेसी करुणी एकांत मग मांडिला वनविघात ऐसा ऐकोनी वृत्तांत लंकानाथ क्षोभला. सीतेबरोबर आलेल्या वानराला एकांत केला, गुज गोष्टी केल्या, पुया गोष्टी केल्या, पुन्हा नमस्कार केला आणि पुन्हा पायाला लागून काही आरसा काही प्रसाद खाईल म्हणून वनात गेला आणि वनाचा सुपडा साफ केला सुपडाचा. पाचारोणी घर टिकार त्यांची सांगे दस शिर धरून या नावातो वानर वन विचित्र विध्वंसी. असं असं एवढा मोठा सुपडा साफ वनाचा झालेला ऐकल्यावर राजा रावणाला घरात टिकार बोलला. म्हणजे ते येशीवर आरोळ्या नव्हते का ते घरच काय म्हणते बाबा त्याला आता गुरकी म्हणा ओढवण्यामध्ये फिरते त्याला. आणि असा गुरकी होता तो गुरकी बोलला आणि गुरकी बोलून सांगितलं त्या वानराला सर पकडून आणा. रावणासी राक्षसी सांगते घरटिकार बापुढे किती त्याच्या पुच्चाची दुर्धर शक्ती लावली ख्याते जे वरकड राक्षस पळून गेलेले होते बांधणीवाले की शाबास म्हणणारे ते वानर रावणाच्या पुढं उभा राहिले. ते म्हणले घराटिकार गुरकी गुरकी गावात असून सुद्धा चोऱ्या होतात पगार ती बीट वाचवा देव वाचवा नव देऊ पण चोऱ्या मात्र झाल्या शिवरात नाहीये. ते एवढं वानर ऐकायला रिकाम नाहीये. 14 सहस्त्र बनकरांचे 12 बांधोनी आपुच्चेसे निक्षेपिले समुद्रासे जळचरांचे आहारार्थ. 14,000 जिरा कंदार होते बनकर. 14,000 पण आजोबाचा आकडा लई पाठ आहे. पहिल्यांदा वनवास रामाला 14 वर्षाचा 14 दिवसाचा आणि दुसरा जे काय खर दुसऱ्या तिसरं होते का ते किती होते 14,000. आता पहिले मारले काय वडलंकीत गेले ते बी असणार 14,000. असे असणारे एवढे बांधले 12 बांधून खडकावर आपटिले पाण्यासाठी पहिला कास फेकला. रणे मर्दोनी राक्षसांचे मेध मासे तृप्तिभूतांचे द्यावया अवंतिले महाकाळीसे आजीचे दिवसे हनुमंते. त्याच हनुमंताना असणार पाण्यात माशाला तर पहिला घास राक्षसा दिनात दिला असणारा पण असणारा आजच आजच्या दिवशी आताच आमंत्रण भूताला महाकाळीला असणारा या समयाला दिलंय. त्याच्यामुळं धरून आणावया वानर ते कायसे घरटिकार मूळ करवणे विचार दुर्धर भार प्रेरा. आणि धरून आणण्यासाठी एक घराटिकार इकडे तिकडे बातम्या देणारा रात्रीला सावध करणारा हा एकला काही त्याला पुढा होणार नाही. त्याच्यासाठी अनेक सैन्य ऐसे राक्षसी सांगते सवेची चळचळा कापते बहुता नाटोपे तो मारुते दुर्धर शक्ती पुच्चाची. असं असताना त्या हनुमंताची माहिती देत असताना चळ 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 राक्षसी कापत होत्या थर थर कापत होत्या थोडक्यामध्ये. सीते पासेल वन सकळ नाये मोडले देऊळ वानर दिसे स्वधर्म शिळ त्यावरी प्रबळ प्रताप. विरोधक असून रामाचा अवधूताचा असताना त्या कौतुक करीत होत्या हनुमंताचं. सीतेच्या अंगावरले जेवढे काही सावली पाडणार आहे ते वृक्ष मोडले नाही आणि जे मंदिर आहेत ते मंदिर सुद्धा ओढले नाही. आणि त्याच्यामुळे असणारा ते धार्मिक आहे आणि धार्मिक असल्यामुळं एक ज्ञानी असल्यासारखं वाटतंय. असे असताना त्या राक्षसने रावणाच्या पुढे असताना त्याचं वर्तांत बोलू लागले. ऐकोनी राक्षसींचे वचन दचकला तो दशानन सभा झाली कंपायमान बळ संपन्न वानर. असं ज्यावेळेस असताना राजा रावणानं ऐकलं त्यावेळेस असताना राजा रावण दचकला म्हणजे हादरला. आणि ती सभा होती का ती सभा सकळ संताची अशी नव्हती ती होती राक्षसाची. ती सुद्धा घाबरली काय म्हणली ऐकोनी वन विध्वंसन रावण झाला कंपायमान आपुल्या बळा समान योग्य दारून आणि वरती. या वेळेस असताना राजा रावण म्हणू लागला की आपल्या बळा समान दुसरे असणारे युद्ध तयार करावं लागते बोलून घ्यावं लागते. आणि तेच युद्ध जसं वानर आलाय तशाच पद्धतीचे असणारे युद्धासाठी पाठवावं लागते.
युद्ध देखील या दृष्टी नाही परता याची गोष्टी रणपाडे कोट्यानु कोटे महाटी रणगाडे रणगाडे असणारे म्हणजे रती महारथी युद्ध करणारे समोरून येर आला की त्याला न सोडणारे असे जे राक्षस आहेत का ते बोलून घेतले रावणानं आणि काय म्हणू लागला किंकर नावे अति दुर्धर नावाजिले महावीर पाचारुणी 80 सहस्त्र धरावया वानर धाडिले घराटी करायला नाही लावलं रावणानं या बाकीच्या लोकांचं ऐकून त्यानं असणारा किंकर जे होते 80 सहस्र किंकर म्हणजे सेवक आणि असे जे सेवक होते राजा रावणाचे ते सेवक असणारे नावाजलेले वीर होते त्यांना बोलून घेतलं या वानराचा नाश तुम्ही करायचाय म्हणून त्यांना असणारे आज्ञा दिली रावणानं रावण जाण्या मुची ख्याती शेकी धाडी वानरा प्रते वानर बापुडे ते केते इतुक्या हाती केवी उरे त्यावेळेस असणारे 80,000 होते कारण 14,000 गेले म्हणून 80,000 बोलले त्यावेळेस असताना ते आपसापसात म्हणू लागले एक वानर आणि स्वतः रावण आम्हाला इतके जणला पाठवा एवढ्याची गरज नव्हती हे जाता जाता मनात बोलत होते पण आईचे करवणी गर्जन शस्त्रास्त्री सन्नाद पूर्ण धावून आल्या वगे जण अशोक बना टाकिले ताबडतोब अशोकवनामध्ये 80,000 किंकर आल्याबरोबर हातामध्ये शास्त्र अस्त्र तलवारी बाणामाग बाण हे सर्व अस्त्र सजून पुढाले अशोक वनाच्या प्रसादात पुढल्या दुर्धर तोरणांत नेटका बैसला हनुमंत काळ कृतांत प्रळया अशोकवनाचं जे प्रसाद घर होतं सभा मंडप असणारा होता त्या सभा मंडपावर असणारा हनुमंत एका माडीच्या दरवाजाच्या पुढे असणारा बसलेला होता म्हणजे एसीच्या आत बसलेला होता आणि असणारा काळ जसा असणारा एखाद्याचा पूर्णपणे त्याला नेण्यासाठी टपावा तसा असणारा हातामध्ये 4-2 वृक्ष असताना घेऊन बसलेला होता ते कोणचे वानरा देखताची दृष्टी शस्त्रे कवळून या मुष्टी कर धाविंडले उठावटे शस्त्रवृष्टे वानरला पुढं पाहिलं या 80,000 किंकर माग पुढं नाही पाहिलं धावून असताना हातामध्ये शास्त्र अस्त्र तलवारी भाले बरचे कुराडी सगळे घेऊन असताना एक खट्याच हनुमंतावर तुटून पडले शूल मुंदल गदा परश त्रिशूल तोमर पट्टिश चेंडू चक्रे लवडी परश केली बहु सशस्त्र सगळे जण असताना तुटून हनुमंतावर असताना युद्ध करू लागले एक प्रकारचं असताना त्या ठिकाणी हातामध्ये जे शास्त्र येत होतं आणि असणारे असे शास्त्र अस्त्र चेंडू चक्र तलवारी आणि असणारा त्रिशूल भाला बरचे खंगला भंगला तुटला शस्त्रास्त्रे निवटला गायी तिळ प्राय झाला मनती निमाला बरे सगळ्याने एकट्या सोडल्यामुळं त्यांचा असा भात झाला हनुमंत खांगला म्हणजे असताना काकुलती आला भांगला म्हणजे तुकडे तुकडे झाले आणि तुकडे तुकडे होऊन तो मेला कारण आपले शास्त्र अस्त्रच इतके आपले असणारे भाले भरचेच इतके त्याच्यामध्ये त्याचा भुगा झाला असा त्यांचा संशय निर्माण झाला किंकरी पिटली टाळे मनती वानर आतुरबळे आम्हासी न करिता रण फळे रण रांगोळी या 80,000 आपसात आपापली टाळी वाजवायला सुरुवात केली आणि त्यावेळेस असणारा एकच आरडा वर्ण हनुमंताच्या कानावर गेला 80 सहस्त्र महावीर बळे आणि ते निशाचर जैसे पर्वते पर्जन्यधार तैसा वानरे शस्त्रपात 80,000 विरत म्हणले आम्ही पर्वतावर एखाद्या पाऊचा सासरा उठला पडावा तसा असताना एवढे शास्त्र अस्त्र आम्ही त्या बाण मुगदल हे सगळे असताना त्या वानराच्या अंगावर हनुमंताच्या अंगावर सोडले जर्जर केला तुकडे तुकडे केले किंकरे पिंड ताटाळे आंबे यशस्वी रणकरलोळे ते देखो रे हनुमान बळे क्रोधानळे किंकर लोकांना 80,000 किंकरनं एकामेकाला दिली टाळी म्हणून असताना एकामेकाची टाळी घेऊ लागले आणि मोठा गजर करू लागले आनंदाने एकामेकाची पाठ आपोआपल्याच हाताने वारे वा मी असंच असताना ते म्हणू लागले सोये पुच्चाची पाठी थापटे पुच्चाशी सांगे गुह्य गोष्टी मारावया राक्षसांच्या कोटी निज बुद्धे प्रताप स्वतःला मीपणा घेऊ लागले तर हनुमंत गप होते पण आम्हीच असताना पुरुषार्थीत आमच्यासारखे वीर दुसरे कोणी नाही तर असं 80,000 हनुमंताला ऐकलं आणि शेपटाला म्हणले
हे आता मला काय ऐकू वाटणं बघ. म्हणले मग करायचं काय पुढच्या वेळी. ऐसी सांगितले गुह्य गोष्टी लांगोला त्राटिले उठावटे निधावटीला गिरी कुठे लंका त्रिकुटे अकांत. या 80,000 किंकराचे शब्द ऐकले. हनुमंतानं शेपूट असणारा त्या अशोकवनामध्ये लांबिलं आणि लांबिलं असं आपटिल्या बरोबर खिलारीचा जसा भूकंप व्हावा तसा असताना भूकंप झाला. तिथल्या बिरणिकी काही खचून गेल्या आणि तो आवाज असताना लंकेत गेला. आपलं वडून जायला बी लागलाय पण आवाज मात्र तो कुठे गेला, लंकेत गेला. आणि त्रिकूट असणारे 4 डोंगराचे असणारे ते एक प्रकारचे 3 बाजूला होते. ते आधार त्याचे शिखर राक्षसांचा प्राणहर दुर्धर केला भोकार त्याने किंकरांचा संभार झाला भूमिभार दचकून. एवढा असं शेपूट आपटिल्यावर हनुमंत सुद्धा काही ग बसले नाही. त्याने काय केलं, गजर केला. तो असा रामचंद्र भगवान की जय. असा गजर केल्याबरोबर सगळे जेवढे आले होते 80,000 ते म्हणले असं का झालं रे. म्हणले दिसतं तसं नसतं म्हणून 80,000 फस्त. डाके टवकारल्या दृष्टे शस्त्रे गळाली निज मुष्टी राक्षसे धाक घेतला पोटे पुच्चे पाटे पुरविले. कुणाच्या हातामध्ये धनुष्य होतं, कुणाच्या हातात तलवार होते, कुणाच्या हातात भाला आणि बरचे होते, त्रिशूळ सुद्धा होते. पण निस्ता हनुमंतानं मोठ्यानं आवाज दिला. त्यानंच हातातले शास्त्र घडून गेले. म्हणजे आता काय आपलं खरं. धाके राक्षस पळवणी जाते पुच्छे बांधवणी मारी मारुते एक मारिले शिळा घाते पर्वत पाते समस्त. बरेच राक्षस असणारा असा आवाज दिल्याबरोबर असणारा पळती भुई असणारी त्यांना कमी झाली. जिकडं वाढ दिसेल तिकडं पळू लागले. त्याला सेप्टन असणारा बऱ्याच जणांना असणारा 1 गाव 2 तुकडं केले तरी काही पळू लागले. मोठा परत उचलला 1 खड्यात बऱ्याच जणांच्या मस्तकावर असणारा आपल्याला चकाचूर राक्षस झाला. मारवणी राक्षस समस्त वानर आक्रंदे गर्जत स्वानंदे गर्जत श्रीरामाचा निज दूत नामे हनुमंत मारुते. ज्या वेळेस असणारा बऱ्याच राक्षसांचा 80,000 किंकराचा जवळजवळ सुपडा साफ केला त्यावेळेस असणारा परशुरामचंद्राचा मेद होतय नाव माझं हनुमंत आहे असं असणारा. आणि एवढं करून रामाचा जय घोष गाऊ लागला. येते मारोणी दशकंदर विजयी स्वामी रामचंद्र विजयी लक्ष्मण महावीर विजयी वानरेंद्र सुग्रीव. हे 80,000 किंकर मारले, 14,000 बनकर मारले. अजून पुढे आता तरी पुढे माझा उपदेश घ्या म्हणले. राजा रावणाला सुद्धा मी सोडणार नाही. तिचे असणार रावणाला जे सहकार्य करते त्यांना सुद्धा मी सोडणार नाही. एवढाच असताना तुम्हाला पुरं झालं का नाही. मी आलो असे सीता शुद्धीचे म्या विध्वंसीले यावनासे जाऊन सांगा रावणापासे म्या राक्षसांचे मारिले. असा बळवान रामदूत आहे नाव माझं हनुमंत आहे. ऐसा प्रतापी हनुमंत महा बळीया. ते अशोक वनात आलाय त्यांना अशोकून उपटिले त्यांना 80,000 किंकर मारले त्यांना असं 14,000 वनकर मारले. हे रावणाला जाऊन निरोप द्या. एका जनार्दना शरण आले हनुमंतासी स्फुरण करीन थोर थोरा निर्दळन रणकंदान अवधारा. एकनाथ महाराज असणारा स्वतःचे आपल्या गुरुला म्हणून काय की यांना कोणाला बसायचं. बरं ठीक आहे. आणि स्वतः एकनाथ महाराज आपल्या गुरुला शरण जातात आणि असं विनंती करतात की आता एवढीच कथा 80,000 किंकर 14,000 बनकर आणि अशोकवन एवढंच असताना पुरं झालं. आणि नसलं पुरं जातं रडू नको बाळा तुला खायला देते. आणि हे काय फळामुळाचा गोळा एवढंच असताना सोपडा साफ करून अशोकवनाचा असणारा नायनाट तो उद्याच्या हातात कसा आहे किंवा राक्षसांचा नायनाट कसा अशोकवनात आहे तो मात्र उद्या ते भूत येतात आहेत ना त्यांना खायला देणार आहे. आणि तो गोळा कोणाला भेटणार आहे खायला. हे काळिका तिचे भूत येतात आहेत ना त्यांना भेटणार आहे तो उद्या. स्वस्ते श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे